कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, या उपचारानंतर आनंदीला लवकरात लवकर चालता येऊ दे। देवा, मला लवकरात लवकर एखादी चांगली नोकरी मिळू दे। मला नोकरी मिळाली की त्या कमाईतून मला आनंदींचे ट्रीटमेंट करता येईल, माझ्या आनंदींना पुन्हा चालता येईल। काहीतरी मार्ग दाखव देवा। सिद्धू, अरे काकू, अरे काय आपण आपलं सारखं देवळात भेटतोच। हो आपण पहिल्यांदा पण तर मंदिरात असता भेटलो होतो। पण मला खूप छान वाटतं की तू देवळात येतोस, नमस्कार करतोस। बरं, मी आलेच प्रदक्षिणा घालून। आले का? आलात परत? तुम्ही केवढा संशय घेता? मी नव्हतं करत पाठलाग तुमचा, मी नेहमीच येत असतो देवळात असतो। तुम्ही मला काहीही सांगितलं ना तरी माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाहीये। तुम्ही माझा पाठलागच करत होतात। अहो ही काय जबरदस्ती आता? जबरदस्ती? जबरदस्ती नाही, तुमचं वागणंच तसं आहे। नाही, वागणं नाही, तुम्हीच तसे आहात, मवाली, टपोरी। आज परत भावने फ्रेंडला ओरडली। कसं होईल फ्रेंडचं? सिद्धू कुठे? त्यांना काहीतरी महत्वाचं काम आलं म्हणून ते गेले। बाई, त्याच्या पायाला एक भिंगरीच आहे माहिती। चला आई, आनंदींच्या ट्रीटमेंटचा एवढा सगळा खर्च कसा मॅनेज होणार? म्हणजे एवढा सगळा खर्च कसा झेपेल आपल्याला? नको काळजी करू। हे बघ, आपण घरी जाऊ आणि सगळ्यांशी सविस्तर बोलूया, काहीतरी मार्ग निघेल। माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, तो योग्य तो मार्ग दाखवणारच। आणि मग आपली आनंदी पुन्हा एकदा पूर्वीसारखी दुडू दुडू धावणार, हो की नाही? जया, तू ना गिफ्ट माझ्यासाठी? ऑफकोर्स, ओपन कर। डान्सिंग कॅक्टस टॉय। वाव जयंत, जयंत तू मला आजपर्यंत जेवढे गिफ्ट दिलेत ना त्यातलं सगळ्यात क्यूट गिफ्ट आहे। तसंही या घरात मला एकटीला बोर व्हायचं, पण आता मी याच्याशी गप्पा मारत जाईन। आजपासून हा माझा बेस्ट फ्रेंड। चली चला ऑन कर ना। हो, आई लव यू जानू। I love you too, Jayan.
तुझ्या चेहऱ्यावर ते स्माइल पाहण्यासाठी मी ऑफिसमधून आज लवकर आलो आहे. मी सुद्धा तुझीच वाट बघत होते. अच्छा, इतकी आवडली तुला माझी कंपनी? हो, खूप आवडते. तुझ्या इमॅजिनेशन पेक्षाही जास्त. तुझा आवाज सारखा ऐकत राहावा असं वाटतं. आणि मलाही तुझ्या डोळ्यात पाहत राहावंसं वाटतं. आज मी आणि भावना आनंदीच्या डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की योग्य उपचार झाले ना तर आपली आनंदी अगदी पूर्वीसारखी चालायला लागेल. अरे वा, हे योग्य उपचार व्हायला हवेत, पण त्या योग्य उपचारांसाठी खर्च किती येईल म्हणाले डॉक्टर? म्हणजे तसा खर्च तर होईल म्हणाले. म्हणजे दर महिन्याला एक 50,000 खर्च म्हणताय. काय? हा, म्हणजे ते म्हणतायत की एक 50-50,000 खर्च होतील, पण थोडे कमी करायला पण तयार आहेत ते. आई, अगं देऊन देऊन किती सूट देणार आहेत डॉक्टर? म्हणजे ते म्हणाले की 30,000 पर्यंत होईल दर महिना. 30,000? मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी मिळून जर पैसे काढले ना तर सहज शक्य होईल, नाही का हो? अगं आई, काय चाललंय तुझं? सगळेजण थोडे थोडे पैसे देणार म्हणजे कोण देणार? अगं आई, विनाकारण तिच्यासाठी अनावश्यक खर्च करतोय ऑलरेडी. आणि भावना मोठ्या तोऱ्याने त्यांच्या घरून पैसे घेण्यासाठी नकार देऊन आली आहे ना. तेव्हाच म्हणत होतो हिच्या शिक्षणासाठी, ट्रीटमेंटसाठी पैसे घ्या त्यांच्याकडून, पण नाही. मला काय माहित नाही, मला हिच्या उपचारांसाठी काय पैसे देता येणार नाही. जास्तीत जास्त 1,000-2,000 रुपये देईल. अहो, आधी सांगत होतो तेव्हा कळत नव्हतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.